ते ना आपल्या जान्हवीला बाहेर घेऊन जायचं म्हणतायत. कशी परवानगी द्यायची? अहो जाऊ द्या की, तुम्ही एवढं का टेन्शन घेताय आई? अगं असं कसं जाऊ द्यायचं? हे पण घरात नाहीये. यांना कळलं की आपण त्यांना न विचारता परवानगी दिली तर काय वाटेल त्यांना? काय वाटणार आहे आई? उलट बाबांना बरंच वाटेल. आपला होणारा जावाई आपल्या मुलीला वाढदिवसा दिवशी बाहेर कुठेतरी घेऊन जातोय, त्याचं बरंच वाटेल ना. आणि आई, आता लाड काय फक्त तुम्हीच करायचेत का? तिच्या आयुष्यात जयंतराव आले, त्यांनाही थोडे लाड करू द्या. अगदी बरोबर. अगं जान्हवीला जाऊ दे जयंत बरोबर, तेवढीच त्यांची ओळख वाढेल. तुला पण असंच वाटतंय? हो आई. अगं आता तर त्यांचा साखरपुडाही झालाय, तेवढाच वेळ मिळेल ना त्यांना एकमेकांना समजून घ्यायला. बरोबर आहे. आता तुम्हाला तिघींनाही तेच वाटतंय तर मग सांगते जान्हवीला तयार व्हायला आणि जयंतरावांना सांगते घेऊन जा. बरं आई, मी आनंदींना भेटून येते. जा विचारपूस कर. आम्ही सगळ्यांनी विचारलं सांगा आणि सांभाळून जा आणि लवकर ये. येते. चालते बा इथून. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नसेल तर आमचं तोंड नाही, हात चालवायची वेळ येईल. साहेब असं करू नका साहेब. असं अचानक आम्ही कुठे जायचं? तुमच्या पाया पडतो साहेब. आमच्या नातूच्या चुकीची शिक्षा आम्हाला का देताय तुम्ही? आम्हाला असा घरावर आगमन देऊ नका साहेब. आजोबा शांत व्हा, रडू नका. मी बोलतो बाबांशी. हो ते काय म्हणते? आता नाही, आता नाही. बाबा, अहो मी काय म्हणतो, एकदा ऐकून घ्या ना त्यांचं. चांगली माणसं आहेत होती. तू यामध्ये पडू नकोस. तुला माहित नाही काय झालं. आणि तुम्ही दोघं पुन्हा जर का इथं दिसलं तर गोळी खालील. निघा इथून. निघा. असं नका करू साहेब. हे पाया पडतो तुमच्या. आमच्या नातवाने पोळतीले पळून नेलं. आमचा काय दोष? त्याच्या चुकीची शिक्षा आम्हाला देऊ नका साहेब. आम्ही तुमच्या पाया पडतो. तुम्हाला माहित आहे हे प्रकरण किती गंभीर आहे? तुमचा नातू त्या पोरीबरोबर पळून गेला. सांभाळ, वेळ द्या. जानू मज्जा करा. येतो. फिरायला सोबत फिरायला गेलेत. अगं काय ग, तू केव्हा आलीस? आणि हे काय, डोळ्यात पाणी का? काय झालं ग? तू आनंदीला भेटायला गेली होतीस ना? मग भेट झाली ना? बोललीस तू तिच्याशी? हो आई, मी बोलले त्यांच्याशी. तुझी तिची भेट झाली, तू तिच्याशी बोललीस, तरी पण रडतेस का मग? आई, आनंदींची अवस्था खूप वाईट आहे ग. म्हणजे ती लोक त्यांचे खूप हाल करतायत. मला ना त्यांच्याकडे बघवत नव्हतं ग. तुला माहितीये, आनंदी कपड्यांचा ढीग घेऊन चालत होत्या.
मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का चालताय कपड्यांचा ढीग घेऊन? तर मला म्हणल्या, घरातली सगळी कामं यापुढे मीच करायची असं सांगितलंय मला. अरे देवा, त्यांच्याकडनं सगळी कामं घरातली करून घेतात ग ते. एवढ्याशा जीवाला इतका त्रास देत आहेत ते. मला त्यांचे हाल नाही बघवत आहेत. तुला माहितीये, त्यांनी मला एकदा सांगायचा प्रयत्न केला होता. त्या मला म्हणत होत्या की मला भूक लागलीये, मला खायला देत नाही ते. पण मला असं वाटलं की त्या दिवशी काहीतरी झालं असेल म्हणून त्यांना जेवायला दिलं नसेल. पण तसं नाहीये. ती माणसं रोजच आनंदींना उपाशी ठेवतात ग. काय सांगतेस? अरे देवा, पण आश्चर्य वाटतंय ग मला. नाही म्हणजे त्या लोकांच्या मनात किती राग असला, काही असलं तरी शेवटी सुपर्ण आत्या आनंदीची, ती असं कसं वागू शकते? आई ती माणसं ना खूप वाईट आहे. ती फक्त आणि फक्त त्रास देत आहेत आनंदींना. आणि मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघतेय, काय घडतंय ते मला कळतंय, तरी मी आनंदींसाठी काही करू शकत नाहीये ग. भावना, रडू नकोस. तुझं दुःख कळतंय मला भावना. पण हे बघ, जेव्हा गोष्टी आपल्या हातात नसतात ना, तेव्हा देवावर विश्वास ठेवायचा असतो. देव सगळं पाहत असतो आणि तोच आपल्याला मार्ग दाखवतो बघ. तू नको काळजी करूस बाळा, सगळं ठीक होईल.